बाळासाहेब ठाकरेंचा अरे गावाच्या वीर बबन लोणीकरचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या बबन लोणीकरचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. देत असलेल्या भाजप सरकारचा भाजप सरकारचा शेतकऱ्याचा सतत अवमान करणाऱ्या भाजप सरकारचा करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे बबन लोणीकरचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. बबन लोणीकरचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. बबन लोणीकरचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. गावाच्या वीर बबन लोणीकरचं वर पाय. भाजप सरकारचा शेतकरी विरोधी भाजप सरकारचा भाजप सरकारचं करायचं काय? बबन लोणीकरचं करायचं काय? भाजप सरकारचं करायचं काय? शेतकरी विरोधी भाजप सरकारचं शेतकरी विरोधी भाजप सरकारचं बबन लोणीकरांचं करायचं काय? बबन लोणीकरांचं करायचं काय? बोला, काय आंदोलन केलं आपण नेमकं? ही जी भाषा आहे, बूट आमचा, कपडे आमचे, ही भाषा तुमची वापरायची, तुमचं ही नाही. तुम्ही कसा शेतकऱ्याला तुमची भूमिका ही बरोबर नाही. ही जर तुमची भूमिका असला शेतकऱ्यापासून जर तुम्ही एक दिवस जर शेतकऱ्याला जर नागपूर फिरला तर तुमचं काय होईल ती तुम्हाला माहित आहे. पण तुम्ही शेतकऱ्याला आमचा बूट, आमचे कपडे ही अशी भिकारी समजू नका. तुम्ही शेतकऱ्याला भिकारी कोण आहे ते तुम्हाला माहित आहे. ही तुम्ही फक्त असली भाषा वापरू नका का शेतकरी करता तरी. तुम्ही दुसऱ्याला कोणाला बी वापरा भाषा, पण शेतकरी करताही नाही. शेतकऱ्याचा जर एकदा नागूर फिरला तुमच्यावर तर पुन्हा तुमचं काय होतं ती बघा तुम्ही. पुन्हा ही कपडे आमची, बूट आमची, अमुक तमुक ही तुमचं नाही, फक्त शेतकऱ्याचं सगळं आहे. ही तुमची ही जी भूमिका आहे शेतकऱ्यापासून तुमची समजी बोलणी आहे ती. शेतकऱ्याचा एकदा ही जर फिरलं का मुरडळ तुम्हाला काय भीक मागावं लागते ते तुम्हाला माहित आहे. आम्ही सांगायची काय गरज नाही तुम्हाला कोणाला. काय केलं आंदोलन नेमकं काय केलंय आपण? दुसरं बोला. आपण बघतो की भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आल्यापासून शेतकऱ्याला सतत अवमान करत आहेत. ते कोकाटे म्हणून मंत्री आहेत, त्यांनी सांगितले की वसाड गावची पाटील की म्हणून मला ते खातं दिलं. परत काल म्हणले बबनराव लोणीकर की तुमच्या बापाला पेरणीचे पैसे आम्ही देतो, म्हणजे मोदी देतो. परत तुमच्या आईला, तुमच्या बायकोला, तुमच्या बहिणीला लाडकी बहीण योजनेमधून जे पैसे मिळतात ते पैसे आम्ही देतो. आणि तुमच्या पायातील चप्पल असेल, तुमच्या पायातील बूट असेल, तुमच्या अंगावरचे कपडे हे आमच्यामुळे आहेत. पण बबनराव लोणीकरला मला सांगायचं आहे की जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा, जर शेतकऱ्याने पिकवलं तर आज आपण सगळे खाऊ शकतो, तुम्ही आम्ही खाऊ शकतो. आज त्या शेतकऱ्याचा तुम्ही सतत अवमान करत आहात. त्या बबनराव लोणीकरचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो. बबनराव लोणीकर कशाचे लोणी खाऊन एवढे मोठे झालेत? शेतकऱ्याचं लोणी खाल्लेलं आहे त्यांनी, मताचं लोणी त्यांनी खाल्लेलं आहे, म्हणून आज त्यांनी एवढे गडगंज झालेले आहेत. त्यांनी जे आज महागड्या गाड्यामध्ये फिरतात त्याच्या गाडीमध्ये जे डिझेल असतं ते शेतकऱ्याच्या कष्टातून गेलेलं आहे. नागरिकांच्या टॅक्समधून जो पैसा मिळतो त्या टॅक्सच्या कर स्वरूपामधून ते आज एवढे मोठे मध्ये गडगंज अब्जावधी झालेले आहेत. माझं बबनराव लोणीकरला सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या. तुमच्यासारखे हजार बबनराव लोणीकर शेतकरी त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या शेतामध्ये असले हजार बबनराव लोणीकर कामाला ठेवतील, म्हणजे एवढी शेतकऱ्याची ऐपत आहे. परंतु तुम्ही शेतकऱ्याचा अवमान करू नका. याच्या पुढे जर बबनराव लोणीकर यांनी त्यांची भाषा नाही जाऊ सांभाळली तर माझं महाराष्ट्र शेतकऱ्याला नम्र आव्हान आहे की बबनराव लोणीकर जिथं दिसतील त्यांना रूम न बडवल्याशिवाय राहू नका. आज आम्ही या ठिकाणं शेतकऱ्याच्या वतीनं व शिवसेना युवासेनेच्या वतीनं, धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीनं बबनराव लोणीकरच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.